पुढची बातमीबाबत मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा झाली। रामगिरी बंगल्यावर दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली आहे। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना आता वेग आलेला आहे। भाजपकडून उमेदवारी अद्यापही जाहीर नाहीये। उमेदवारी भरण्यासाठी फक्त 2 दिवस उरलेत आणि या पार्श्वभूमीवरती आता घडामोडींना वेग आलेला आहे। तर तिकडे नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी वाढू लागली। इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। रामगिरीवरती मनपा निवडणुकीसाठी उमेदवार दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत। उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक सुद्धा वाढली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली। अशात जर बघितलं असेल तर शेवटचे 2 दिवस बाकी जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहेत ते कार्यकर्त्यांची त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं असेल तर नागपूर हा भाजपचा गड मानला जातो। अशाच गडामध्ये जर बघितलं असेल तर कार्यकर्त्यांची फौज सुद्धा मोठी आहे आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सुद्धा आपल्याला सध्या रामगिरी बंगल्यासमोर जे आहे ते गर्दी पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत देवेंद्र भाऊ यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी विचारू, काय सांगाल ताई, आपण उमेदवारी दाखल करण्यासाठी आले, उमेदवारी मागायसाठी आलेले आहेत। 22 वर्षापासून आपण सातत्याने काम करता, कसं बघता याकडे? माझं असं एक हे आहे की बा देवाभाऊ आमचा विचार करतील। कारण काय आहे की देवाभाऊंचं यावेळेस त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे की ते निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते आहेत आणि तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ। काय सांगाल तुम्ही, आपण आलेले आहात, काय भावना आपल्यात? प्रत्यक्ष आम्हाला जे सगळे ओळखतात बघतात, तर माझा असा अंदाज आहे की जर ही तिकीट मिळाली तर निश्चितपणे आजूबाजूच्या वार्डांवरही त्याचा परिणाम होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला मेसेज करता जाईल की मुळात अनडिस्प्युटेड फॅमिली म्हणून आमच्याकडे सगळेजण बघतात, समाजात सुद्धा आणि या परिवारात सुद्धा, तर आणि कार्यकर्ता म्हणून बघितल्या जातं। अशा पद्धतीने जर काही होऊ शकलं तर जास्त योग्य राहील। आपण बघू शकता की मोठी गर्दी जी आहे ते सध्या घडलेला रामगिरी या निवासस्थानासमोर आपल्याला दिसत आहे आणि 2 दिवस अवघे बाकी आहे। अशातच जर बघितलं असेल तर कार्यकर्ता सुद्धा वाट बघत आहे की आम्हाला उमेदवारी कधी मिळणार। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।